दौऱ्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिष्टमंडळ परत मुंबईमध्ये महाराष्ट्रात दाखल झालेला आहे। मुंबई विमानतळावरची ही सगळी दृश्य तुम्ही बघतायत। ढोल ताशांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत केलं जातंय। मुख्यमंत्री दावोसहून मुंबईमध्ये दाखल झाले आहेत। विमानतळावर सीएम यांचं जंगी स्वागत केलं जातंय। दौऱ्यावरून ते परतले आहेत, त्यांच्यासोबत शिष्टमंडळ सुद्धा आहे। दावोसमध्ये तब्बल 4 लाख कोटींचे सामंजस्य करार मुख्यमंत्र्यांनी केले। माध्यमांशी ते आता संवाद साधणार आहेत। आपण ऐकू शकतो की मागे ढोल ताशांचा आवाज येतोय। 4 लाख कोटींचे सामंजस्य करार मुख्यमंत्र्यांनी आणि शिष्टमंडळाने दावोसमध्ये केले आहेत। मुंबई विमानतळावरची सगळी दृश्य तुम्ही बघता आहात। रात्रीचे 11:30 होत आले आहेत आणि या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी मुंबई विमानतळावरती हजेरी लावली आहे। दावोस दौऱ्यावरून ते परत आलेले आहेत। नेमकं काय घडलं या सगळ्याबद्दल ते बोलणार आहेत। जोरात घोषणा दिल्या जात आहेत। पाठीमागचा हा सगळा आवाज, हे सगळा जल्लोष तुम्ही बघू शकतायत। किती जंगी पद्धतीने मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं जात आहे। त्यांच्या बाजूला दीपक केसरकर सुद्धा आहेत। नेमकं दावोसमध्ये काय झालं याबद्दल आता मुख्यमंत्री माध्यमांशी संवाद साधणार आहेत, जनतेशी संवाद साधणार आहेत। दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी 3 लाख कोटीहून अधिक कोटी गुंतवणुकीची आणली आहे। दावोसचा दौरा किती यशस्वी ठरला, काय सांगाल? महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी स्वित्झर्लंड दावोस इथला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हा दौरा अतिशय यशस्वी झाला। महाराष्ट्रामध्ये परदेशी गुंतवणूक करण्याचा ओढा मोठ्या प्रमाणामध्ये जाणवला आणि यावर्षी 3,53,000 पेक्षा जास्त परदेशी गुंतवणुकीचे एमओयू साईन झाले। जवळपास 1 ते 1.5 लाख आणखी एमओयू साईन करण्यासाठी लोकांनी चर्चा केली, स्वारस्य दाखवलं। एकंदरीत अमेरिका, स्वित्झर्लंड, सिंगापूर, साऊथ आफ्रिका, युके, जर्मनी, कतार अशा मोठ्या देशांनी एमओयू साईन केले। त्याचबरोबर यूएई, ओमान अशा देशांनी देखील गुंतवणूक करण्यासाठी इंटरेस्ट दाखवला। त्याचबरोबर आर्शियर मित्तल, निपॉन अशा अनेक कंपन्या तिकडे शिकल्या, त्यांनी देखील इंटरेस्ट दाखवलाय। जिंदाल असतील, गोदरेज असतील, अदानी असतील, त्याचबरोबर इतर जे लोक आहेत त्यांच्या माध्यमातून देखील एफडीआय आणि टेक्नॉलॉजी ट्रान्सफर याचे देखील करार झालेले आहेत आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर आज 3,53,000 कोटी पेक्षा जास्तीचे एमओयू झाले। आजही काही एमओयू झाले। त्यामुळे यावेळचा दावोस दौरा अतिशय यशस्वी झालेला आहे। गेल्या वर्षी 1,37,000 एमओयू झाले होते, त्यापैकी 75 ते 80% एमओयू कन्व्हर्जन झाले, एक्झिक्युशन झालं। त्याचा हा मोठा म्हणजे एमओयू फक्त कागदावर न राहता प्रत्यक्षात अंमलात आले आणि या जवळपास आजच्या एमओयूमुळे 2 लाखापेक्षा जास्तीचे लोकांना नोकऱ्या मिळतील। जेम्स आणि
ज्वेलरी, IT, हायड्रोजन, ग्रीन एनर्जी, पेपर आणि पल्प उद्योग, अशा अनेक उद्योजकांनी डेटा सेंटर, इन्फ्रास्ट्रक्चर अशा विविध सेक्टरमध्ये गुंतवणूक केलेल्या आहेत. जेम्स आणि ज्वेलरीमध्ये तर त्यांनी स्वतः सांगितलं 1 लाखापेक्षा जास्तीच्या नोकऱ्या आमच्याकडे मिळतील. त्यामुळे हा दौरा जो आहे हा यशस्वी झाला आणि केंद्र आणि राज्य सरकार दोघांचे जे संबंध आहेत हे संबंध समविचारी सरकार असलं की उद्योजक अतिशय आत्मविश्वासाने उद्योग त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात. केंद्र आणि राज्य सरकार जेव्हा एका विचाराचं असतात, डबल इंजिन सरकार जेव्हा काम करतं तेव्हा विविध देशातले लोक अगदी निर्धास्तपणे आपल्या महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्ट करतात. त्याचा अनुभव आम्हाला इकडे आला. महाराष्ट्रामध्ये एक इकोसिस्टीम आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, गुड कनेक्टिव्हिटी आहे, स्किल मॅनपॉवर आहे, सगळं आहे आणि त्यामुळे एक इकोसिस्टीम तयार झालेली आहे आणि या इकोसिस्टीममुळे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आजच्या या दौऱ्यामध्ये यश मिळालेलं आहे. मोदीजींचा देखील या ठिकाणी करिश्मा पाहायला मिळालेला आहे. दोन मिनिट. खरं म्हणजे यावेळेचा दौरा अतिशय यशस्वी झाला कारण आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं देखील विजन, एक त्यांचं डायनामिक लीडरशिप आणि एक ग्लोबल लीडर म्हणून त्यांची आज झालेली ओळख या दावोस दौऱ्यामध्ये देखील अनेक वेळा अनेक देशातल्या लोकांनी अनुभव सांगितले. एक अभिमान वाटतो की आपल्या देशाचे प्रधानमंत्री पूर्ण जगभरामध्ये त्यांचं नाव लौकिक झालं आहे. लोक आदराने त्यांचं नाव घेत आहेत आणि त्यामुळे त्याचाही फायदा आपल्या आजच्या या दावोस दौऱ्यामध्ये झालेला आहे. मोठ्या प्रमाणावर एक वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम एक नेटवर्किंगसाठी आणि टेक्नॉलॉजी ट्रान्सफरसाठी जगभरात काय काय सुरू आहे ते दावोसमध्ये जगभरातले लोक आलेले असल्यामुळे खूप फायदा होतो आणि महाराष्ट्राला फायदा झालेला आहे. आपण त्यांना काय उत्तर देणार? आम्ही कामातून रोजगार मिळतील. जेम्स ज्वेलरीमध्ये 1 लाखापेक्षा जास्ती रोजगार मिळतील. हिंदी में बताएं दावोस दौरा किस तरह से? दावोस जो दौरा है 2 दिन का दौरा था, काफी कामयाब रह गया क्योंकि महाराष्ट्र में 3,53,000 से ज्यादा 3,53,000 करोड़ से ज्यादा के MOU साइन हुए हैं और इसमें